सर्वांना नमस्कार। आपण आज जी इयत्ता 9वीची पोएम आहे वॉक अ लिटल स्लोअर या पोएमविषयी आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या पोएमचे ॲनालाइज करणार आहोत। तर इयत्ता 9वीची फर्स्ट पोएम जी आहे वॉक अ लिटल स्लोअर याविषयी आपण आज बघूयात। प्रथम माझ्या या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग बघूया पोएम। Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. यामध्ये एक मुलगा काय म्हणतोय आपल्या वडिलाला की वडिलाला म्हणतोय वडील हळू चाला। तो काय म्हणतोय की मी अजून लहान आहे आणि मी काय करतोय तर तुमच्या फुटस्टेपला काय करतोय फॉलो करतोय। आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल। आणि मला काय व्हायचं नाही तर खाली पडायचं नाही। फॉल म्हणजे खाली पडणे, तर मला खाली पडायचं नाही। त्यामुळे तुम्ही काय करा तर हळूहळू चाला, कारण मी काय करतोय तर तुमच्या फुटस्टेपवरती मी तुमच्या पावलावरती काय करतोय तुमच्या पाऊल खुणावरती मी पुढे चालतोय। त्यामुळे तुम्ही देखील काय करा की हळूहळू चालण्याचा प्रयत्न करा। आपण काय केलं तर पहिल्या स्टांजामध्ये अशा प्रकारे आपण काय म्हणतोय तर मुलगा आपल्या वडिलाला काय बोलतोय ह्याविषयी आपण पहिल्या स्टांजामध्ये बघितलंय। दुसऱ्या स्टांजामध्ये आपण बघतोय काय तर समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी। तर काय आहे दुसऱ्या स्टांजामध्ये समटाइम्स मुलगा म्हणतोय की समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, की तुमच्या कधीकधी तुमच्या पाऊलखुणा ह्या खूप फास्ट आहेत, खूप वेगानं आहेत, तुम्ही खूप वेगानं चालताय कधीकधी। आणि समटाइम्स दे आर हार्ड टू सी, आणि कधीकधी काय होतंय तर त्या मला दिसायला सुद्धा काय होतात हार्ड जात आहेत, कठीण जात आहेत। सो म्हणून काय करा वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, की तुम्ही काय करा हळू चाला। डॅडी तुम्ही काय करा तर हळू चाला। फॉर यू आर लीडिंग मी, कारण मी काय करतोय तुम्हाला लीड करतोय किंवा तुमच्या पाऊल खुणावरती मी काय करतोय चालतोय। त्यामुळे काय करा तर तुम्ही काय करा हळू चालण्याचा प्रयत्न करा। चला तर आपण आता तिसरा स्टांजा बघूया। समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हु विल वॉन्ट टू फॉलो मी। आता तिसऱ्या स्टांजामध्ये मुलगा काय म्हणते आपल्या वडिलाला समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, काही एक दिवस असा येईल की मी काय होईल ऑल ग्रोन अप होईल, म्हणजे मी पूर्णपणे माझी वाढ होईल किंवा मी मोठा होईल पूर्णपणे। यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, आणि तुम्हाला जे आवश्यक आहे किंवा तुम्हाला जे वाटतं ते असं मी बनल। देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, आणि मला देखील एक लहान मुलगा होईल, आणि हू विल वॉन्ट टू फॉलो मी, आणि तो देखील मला काय करेल तर फॉलो करण्याचा मला काय करेल तो प्रयत्न करेल। तर तिसऱ्या स्टांजामध्ये आपण बघितलं की काय म्हणतोय मुलगा की बाबा एक दिवस मी सुद्धा मोठा होईल आणि मला सुद्धा काय तुम्हाला जे पाहिजे ते मी बनल, आणि त्यानंतर मला सुद्धा काय होईल की एक लहान मुलगा होईल, आणि तो देखील काय करेल की ज्याप्रमाणे मी तुम्हाला जसं फॉलो केलेलं आहे त्याप्रमाणे तो देखील काय करेल तुम्हाला मला फॉलो करण्याचा तो काय करेल प्रयत्न करेल। आणि अशा प्रकारे तिसऱ्या स्टांजामध्ये मुलगा वडिलांना सांगतोय। चौथा स्टांजा आपण बघतोय। तर शेवटच्या स्टांजामध्ये काय म्हणतोय मुलगा आपल्या वडिलांना, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड आय नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू। तर काय म्हणतोय मुलगा, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, अँड आय वुड वॉन्ट म्हणजे मला पाहिजे काय करायचं लीड करायचं जस्ट राईट, की योग्य दिशेने मी चाललोय किंवा योग्य दिशेने मी जातोय। अँड आय नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला माहीत आहे की मी काय आहे खरा आहे का नाही। आणि सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सो म्हणून काय करा वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, की तुम्ही काय करा हळू चाला। आणि फॉर आय मस्ट फॉलो यू, आणि मी काय करतो तुम्हाला म्हणजे मस्ट फॉलो तुम्हाला करतोय, मी तुम्हाला तुमचा पाठलाग मी करतो, तुमच्या फुटस्टेपवरती मी काय करतोय चालतोय। त्यामुळे तुम्ही काय करा तर हळू चाला। अशा प्रकारे छान असा स्टांजा होता 4 नंबरचा, आणि या स्टांजामध्ये मुलगा काय करतोय तर आपल्या वडिलाला फॉलो करतोय। अशा प्रकारे वॉक अ लिटल स्लोअर नावाची जी ही कविता आहे ही कविता आपण बघितलेली आहे। आणि या कवितेमध्ये काय आहे तर एक मुलगा आपल्या वडिलांच्या फुटस्टेपला फॉलो करतोय, त्यांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याला फॉलो करतोय आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय। अशा प्रकारची सुंदर अशी छान ही कविता होती। आणि या कवितेमध्ये जर तुम्हाला या कवितेचा मतितार्थ किंवा अर्थ जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आपला जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर अशाच प्रकारच्या नवीन इंग्रजी यांच्या व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।